टोळी युद्ध किंवा दहशत माजवण्यासाठी वापरला जात असलेला कोयता आता भाऊकीमधील भांडणापर्यंत येऊन पोहोचलाय. शेतामधील घास का कापला अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या तळेगाव ढमढेरे गावामधील भीमाशेत येथील युवकांवरती कोयत्यानं वार करत गंभीर जखमी करण्यात आला. यामध्ये अमोल प्रभाकर कापरे हा तरुण गंभीररित्या जखमी झालाय. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. शिक्रापूर पोलीस ठाण्यामधनं मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत परिसरामधील दत्तात्रय बाळासाहेब कापरे, सारिका दत्तात्रय कापरे, ओम दत्तात्रय कापरे यांचे बरेच दिवसापासून शेती घराच्या जवळ असलेल्या मिळकतीवरनं वाद सुरू होते आणि या वादाचं पुनर्वसन शिवीगाळवरनं जीवे मारण्याच्या उद्देशानं धमकीपासून तर कोयत्यानं वार करेपर्यंत गेले आहेत, असं पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होतं. संबंधित जखमी अमोल कापरे यांच्या ताब्यामध्ये असलेले शेतजमिनीमधील गिनी गोल घास का कापला अशी विचारणा त्यांच्या भावकीमधील दत्तात्रय कापरे यांनी केली असता दत्तात्रय कापरे यांनी अचानक अंगावरती येऊन शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातामध्ये असणारा कोयता घेऊन तू कसा जिवंत राहतोस असं वक्तव्य करत अमोल कापरे यांच्या डोक्यावरती कोयत्यानं वार केला. हा वार जिव्हारी लागल्यानं अमोल कापरे हे जागेवरच बेशुद्ध पडले. स्थानिक तरुणांनी त्यांना तळेगाव ढमढेरे इथे खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. तर स्थानिक तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार रक्तप्रवाह जास्त असल्यामुळे अमोल कापरे यांना वाघोली येथील IMHS हॉस्पिटल इथे ICU मध्ये दाखल करण्यात आले. अमोल कापरे यांची प्रकृती जरी आता स्थिर असली तरी हा जो घाव आहे तो खूप खोलवर गेला असल्याचं सांगितलं जात आहे. अजून काही दिवस त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखभालीखाली राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर शाब्दिक बाचाबाचीमधनं अमोल कापरे यांच्या डोक्यामध्ये कोयत्यानं वार करण्यात आला. डोक्याला टाके पडले आहेत. याबाबत शिक्रापूर पोलीस प्रशासनानं तातडीनं दवाखान्यात जाऊन अमोल यांची पत्नी माधवी यांच्याकडनं माहिती घेऊन गुन्हा दाखल केलाय. याबाबत आरोपींची नावं निश्चित झाली आहेत. त्यांच्यावरती किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परंतु गंभीर दुखापत केलेली असताना संबंधित व्यक्ती मात्र मोकाट फिरत असल्यानं अशा गुन्ह्यांमध्ये संबंधित व्यक्तीला अटक करणं गरजेचं आहे. मात्र शिक्रापूर पोलीस प्रशासनाकडनं किरकोळ दुखापतीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मिळते. 3 व्यक्तींनं एकत्रित येऊन कोयत्यानं अमोल कापरे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जीवे मारण्याच्या उद्देशानं खुनाचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित व्यक्तींना अटक करण्यात यावी अशी मागणी अमोल कापरे यांच्या पत्नी माधवी अमोल कापरे यांनी केली आहे. सद्यस्थितीमध्ये जखमी अमोल कापरे यांना डॉक्टरांच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्या प्रतिसादानुसार पुढील औषध उपचार करण्यात येणार आहेत. परंतु कैक वर्ष चाललेल्या वादाचे अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये परिवर्तन होईल असं वाटलं नव्हतं. तर अशा पद्धतीनं धमकावून आणि गैरवर्तन करून संबंधित व्यक्ती हा वेठीस धरत असेल तर न्याय हक्कासाठी कापरे कुटुंब शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये न्याय मागत आहे. यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन काय भूमिका घेत आहेत हा येणारा काळच ठरवेल. या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण हे पुढील तपास करतायत. मी अमोल प्रभाकर कापरे. काल मी माझ्या शेतात पान धरत असताना माझं पान धरून उसावरती पान धरत होतो. पान धरून झाल्यानंतर मी माझी मोटर बंद करायला नदीकाठी गेलो. तिथे गेलो, मोटर बंद केली. तिथे पाहिलं असता दत्ता कापरे यांनी माझ्या शेतातील गायांचा घास गिन्नी गोल कोणाला न परवानगी घेता न विचारता कापून फेकून दिले होते. तर मी त्याला विचारलं असतं का कापले, तर तो मला कोयता घेऊन माझ्या पाठीमागं मारण्यासाठी धावू लागला. मी तिथून पळ काढून माझी गाडी घेऊन घरात आलो. तर त्या रोडमध्येच त्याची बायको आणि त्याचा मुलगा ओम दत्तात्रय कापरे, सारिका दत्तात्रय कापरे यांनी मला गाडी आडवी लावली आणि तिथंच तिघांनी मिळून मला हाणमार करण्यास सुरुवात केली. सारिका दत्तात्रय कापरे आणि ओम दत्तात्रय कापरे यांच्या हातात कोयता होता. दत्ता कापरे यांनी कोयत्याने मला दोघांनी मारायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी बेशुद्ध पडलो. कोयता माझ्या डोक्यात हाणला त्यांनी मला. त्याच्यानंतर मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलो. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर.